रक्षण कृती समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मुरलीधर पानसरे यांनी पोलिसांकडून मिळालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीविरोधात तसेच बँक खात्यातील थकलेले पैसे मिळावेत या मागण्यांसाठी आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी उपोषणास सुरुवात केली आहे। सन 2015 मध्ये श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी नाशिक मर्चंट बँकेचे खाते सील करून व्यवहार थांबवले होते। गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही खात्यातील पैसे अडवून ठेवले गेले आहेत। पानसरे यांनी खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी त्यांना पोलिसांचा खुलासा आवश्यक असल्याचे सांगितले। या संदर्भात त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली असता पत्र वाचून न घेताच अपमानास्पद वागणूक दिली व दम दिला असा आरोप पानसरे यांनी केला आहे। या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व बँकेतील पैसे परत मिळावेत या मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। यावेळी त्यांनी अशी मागणी केली की आमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल त्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। 2015 मध्ये सावकारकीचा गुन्हा आमच्यावर दाखल झाला होता। त्यावेळेस तपासाचा भाग म्हणून त्यावेळेस तपासी अधिकारी आमच्या बँकेचं सील केलं होतं। नंतर ज्यावेळेस तपास झाला आणि चार्जशीट कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यावेळेसचे संपत शिंदे म्हणून होते, त्यांनी आम्हाला पत्र दिलं। ते बँकेला ते एक बँकेचं आमचं सील होतं, ते आमचं रेग्युलर झालं। त्यानंतर आता मागच्या महिन्यामध्ये मर्चंट बँकमध्ये आम्ही दोघं नवरा बायको सभासद आहोत। तो डिव्हिडंड 7,000 आला होता। त्यावेळेस मी काढायला गेलो, त्यावेळेस बँकेने मला सांगितलं की तुम्हाला काढता येणार नाही, तुम्हाला पोलीस स्टेशनचं पत्र लागेल। तेव्हा मी पोलीस निरीक्षक देशमुख साहेबांकडे गेलो, तर मी असं त्यांना ते सांगितलं सगळं। ते म्हणे मला देता येणार नाही, मी त्यावेळेस तिथं नव्हतो, तुम्ही कोर्टाची ऑर्डर काढा। नंतर परत मी बँकेत गेलो, बँकेने मला पत्र दिलं की 2015 मध्ये तुमच्या आदेशाने आम्ही आमच्या खातेदाराचं सील केलं। आता आमचे खातेदार म्हणतात की तपास झालाय, पुढील आदेश कळवा म्हणून हे पत्र दिलं। मी परत साहेबांकडे गेलो, त्यांनी मला ते पत्र 9 वाजता माझ्या अंगावर फेकलं आणि दम दिला, परत ह्या कामासाठी माझ्याकडे येऊ नका। मला त्यांनी इथे येऊन माझं बँकेचं बँकेला पत्र देऊन दिलगिरी व्यक्त करावं, बस एवढंच म्हणणं आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।